नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी पार पडणारं भव्य दिव्य असं मराठवाडा केसरीचं एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल असं मैदान पार पडणार आहे. मित्रांनो, हे मोठ्या रकमेचं म्हणजेच 5 लाख रुपयाचं, एक नंबरचं, द्वितीय क्रमांकाचं 4 लाख, तृतीय क्रमांक 3 लाख, चतुर्थ 2 लाख, पंचम 1 लाख असं मोठ्या रकमेचं मोठं मैदान आपल्याला जांभळी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे मैदान पार पडणार आहे. मित्रांनो या मैदानामध्ये काही चेंजेस झाले होते. म्हणजेच आपल्याला हे मैदान ओपनमध्ये दिसणार होतं मित्रांनो, पण एक दिवसांपूर्वी अपडेट आली की हे मैदान ओपन नसताना, पहिले ओपन ठेवलं गेलेलं होतं पण ओपन नसताना हे मैदान आदत दुसरा बैल असं ठेवलेलं आहे. मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. मित्रांनो, बकासूर कोणासोबत पडणार तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 संभावित बकासूरचे 3 संभावित आणि या तिन्हीपैकी एक नंदी आपल्याला बकासूरसोबत 100% पळताना दिसणार आहे असे पहिले सांगणार आहे. मित्रांनो, त्याआधी व्हिडिओ लाईक आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला एक छोटेसं सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, या मैदानामध्ये बकासूर कोणासोबत पळणार तर पहिला पायरा म्हणजे मित्रांनो बकासूरचा एका मैदानात पळाली ते म्हणजे श्रीनाथ केसरीच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये ट्रॅक्टरचे मानकरी झाला असा बकासूर आणि दादा सरकार यांचा हिंदकेसरी सर्जा. मित्रांनो बकासूर आणि सर्जा या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतात. दुसरा म्हणजे मित्रांनो संतोष मामा यांनी बाईट दिली होती की पुसेगाव मैदानामध्ये श्रीनाथ केसरीचा फॉर्च्युनरचा मानकरी सर्जाही आपल्याला पळताना दिसणार होता, पण मित्रांनो बकासूर आणि पाखऱ्याचा पायरा झाला त्यामुळे सर्जा आपल्याला पळताना दिसणार. या मैदानामध्ये बकासूर आणि श्रीनाथ केसरीचा फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा आपल्याला पळताना दिसू शकतो. आणि तिसरा म्हणजे मित्रांनो घरचा साज. मित्रांनो बकासूर आणि महाराज 6300 cc या मैदानात आपल्याला पळताना दिसू शकतो. मित्रांनो, या तिन्ही नंदींपैकी एक पायरा आपल्याला 100% या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. मित्रांनो ज्यांनी बकासूरला पुसेगाव मैदानामध्ये नावं ठेवली, ज्यांनी ट्रोल केलं त्यांना या मैदानामध्ये बकासूर गुलालास पात्र राहून 100% उत्तर देणार आहे. मित्रांनो बकासूर या तिन्ही नंदींपैकी एका नंदीसोबत पळून या मैदानात गुलालास पात्र राहील आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बकासूर पहिल्यांदा आपल्याला दिसणार आहे. त्यासाठी बकासूरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात. धन्यवाद मित्रांनो.